आजची आपली रेसिपी आहे कांद्याचा झुणका. हा झुणका खायला एकदम चविष्ट लागतो आणि झटपट होतो, अगदी कमीत कमी साहित्यामध्ये. यासाठी आपण घेतलेले आहे ओले कांदे, सुके कांदे, हिरवी मिरची, टोमॅटो, सांबार आणि ठेचलेला लसूण 8 ते 10 पाकळ्या. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी 2 ते 3 चम्मच बेसन भाजून घेणार. आमच्या विदर्भामध्ये करते त्या पद्धतीने मी झुणका करून दाखवणार आहे. थोडं तेल टाकूया. त्यानंतर यामध्ये 3 चम्मच बेसन, छान 5 ते 6 मिनटं भाजून घ्यायचं. म्हणजे आपलं अर्ध बेसन छान प्रकारे भाजल्या जाईल आणि झुणका पण एकदम छान मोकळा होईल. सतत भाजत राहायचं म्हणजे ते कढईला लागणार नाही. आपलं बेसन भाजून झालेलं आहे. यामध्ये तेल टाकलेलं आहे. या झुणक्याला तेल थोडं जास्त लागते. यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा, जिरं, मोहरी थोडं परतून घेऊया. त्यानंतर कांदा, मिरची, कांदा छान परतून घेऊ. कांदा आपला परतून झाला की यामध्ये टोमॅटो, एक ते 2 मिनटं टोमॅटो छान परतून घ्यायचा. नंतर यामध्ये थोडी हळद, धने पावडर आणि थोडं तिखट. आपण यामध्ये आधी मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे तिखट थोडं कमी घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ. थोडं मिक्स करून घ्यायचं. नंतर यामध्ये भाजलेलं हे बेसन टाकायचं. बेसन मिक्स करून घेऊया. आणि 1 मिनिटासाठी आपण यावर ताटली झाकून ठेवायची. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं. एकदम पाणी न घालता थोडं थोडं घालायचं. हा झुणका भाकरीसोबत खूप छान लागतो. सतत हलवत राहायचं. गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. पाच मिनटं वाफ येऊ द्यायची आणि आपला झुणका रेडी.
बघू शकता. आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यामध्ये मी थोडा सांबार घातलेला आहे. परत एकदा छान मिक्स करून घेऊया. बघू शकता आपला झुणका एकदम तयार. कशी वाटली आजची रेसिपी? बाय बाय.